गीता अध्याय 1 श्लोक 39. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातना धर्मे नष्टे कुलम कृत्स्नम धर्मोऽभिभवत्युता. कुलाचा नाश झाला की त्याबरोबरच शाश्वत चालत आलेल्या परंपरा नष्ट होतात आणि अशा तऱ्हेने सर्व कुलावर अधर्माचा पगडा बसतो. वर्णाश्रम संस्थेच्या पद्धतीत अशी पुष्कळ धार्मिक परंपरांची तत्वे आहेत की ज्यामुळे कुळांतील कुटुंबियांचे एक योग्य प्रकारे संवर्धन होण्यास मदत होते आणि त्यांना आध्यात्मिक मूल्यांची प्राप्ती होते. कुटुंबातील वडीलधारी माणसे कुळाचे असे पावित्र्य जन्मापासून मृत्यूपर्यंत रक्षिणाऱ्या कामी जबाबदार असतात. परंतु वडीलधारी मनुष्यांच्या मृत्यूनंतर कुळाचे पावित्र्य रक्षिणाऱ्या कुळांच्या परंपरा विराम पावतात आणि मग कुटुंबातील राहिलेली जी धाकटी माणसे असतात त्यांच्यात अधार्मिक सवयी वाढतात. त्यामुळे धार्मिक मूल्यांचा लाभ होण्याची संधी ते गमावतात. म्हणून कोणत्याही हेतुस्तव कुटुंबातील वडीलधारी माणसांना ठार मारू नये. असं होतं ना, ज्या घरातले वडीलधारी लोक लवकर जातात त्या घरामध्ये संकट तर वाढतातच, पण त्या संकटांना सामोरं जाण्याचं बळ येत नाही. वडीलधारे आहेत आपल्यासोबत म्हणून आपण बऱ्यापैकी सुरक्षित असतो. हेच इथे सांगितलेलं आहे. जय योगीश्वर, जय श्रीकृष्ण.